नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता आजीने ईश्वरीला खूप मोठी जबाबदारी दिलेली असते. आजीने घरातली सून म्हणून सगळे अधिकार आणि हक्क हे ईश्वरीला दिलेले असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आता आजीने आपल्याकडच्या चाव्या ईश्वरीच्या हातामध्ये सोपवलेल्या असतात आणि तिला सांगितलेलं असतं की तू या घराची मालकीण आहेस. हे जे काही आहे ते सगळं तुझं आहे आणि तुला ते आता नीट सांभाळायचं आहे जबाबदारीने. हे घर आणि ही माणसंसुद्धा. ही जबाबदारी ईश्वरीला दिल्यामुळे वल्लरी आणि राकेश दोघांनासुद्धा खूप जास्त राग आलेला असतो. कारण राकेशची इच्छा असते ही जबाबदारी अंजलीला दिली असती तर कदाचित मला चोऱ्या माऱ्या करता आल्या असत्या. आणि इथे वल्लरीला वाटत असतं की इतकी वर्ष मी इथे आहे पण ही जबाबदारी मला दिली नाही. म्हणून इथे वल्लरीला खूप जास्त राग आलेला असतो. तिला घरावरती हक्क आणि अधिकार हवा असतो, पण इथे आजींनी ज्याचं जे आहे ते त्यालाच दिलेलं असतं. म्हणजे ईश्वरी ही राज शिर्केंची सून आहे आणि त्यामुळे जबाबदारी तिलाच दिली पाहिजे. ह्या अनुषंगाने इथे आजीने आता घरातल्या चाव्या, तिजोरीच्या चाव्या ईश्वरीकडे सोपवलेल्या असतात. पण ही गोष्ट प्रेक्षकांनो वल्लरीला जरी खटकली असली तरी राकेशच्या डोक्यामध्ये एक प्लॅन आलेला असतो. राकेशला आता ईश्वरीवरती इथे लक्ष ठेवायचं असतं, कारण त्याला तिजोरीमधून दागिने आणि पैसे हे काढायचे असतात आणि त्यामुळे येणाऱ्या भागामध्ये इथे राकेशने चाव्या चोरून तिजोरीमधून चोरी करण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण त्याचा हा प्रयत्न अर्णवमुळे फसलेला असतो. कारण चोरी करणाऱ्या राकेशला अर्णवने रंगेहात पकडून आता चांगला बेदम मारसुद्धा दिलेला असतो आणि त्यानंतरला इथे आता पोलिसांच्या स्वाधीनसुद्धा केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने इथे आता घरामध्ये चोरी करणाऱ्या राकेशला अर्णवने रंगेहात पकडलेलं असतं ते आपण आता पुढील प्रमाणे सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं ईश्वरीला आता बरं वाटत नाही, कारण तिने ही गोष्ट मनाला लावून घेतलेली असते. सात्विका आणि रमाकांत काका यांचा हसता खेळता संसार मोडण्यामध्ये सुप्रियाचं नाव समोर आलेलं असतं. त्यामुळे ईश्वरीला खूप मोठा मानसिक धक्का बसलेला असतो. हे सगळं किती भयानक आहे, त्यामुळे ती आजारी झालेली असते. इतकं मोठं सत्य ती कुणालाही सांगू शकत नसते, कारण अर्णवला जर समजलं तर तो सुप्रियाबद्दल काय विचार करेल या भीतीने ईश्वरी गप्प बसलेली असते. ज्या बाईचा सगळेजण इतकं तिरस्कार करतात ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून माझी आई आहे. हे सत्य जर कुणाला समजलं तर सगळेजण माझ्या आईचा तिरस्कार करतील आणि माझ्या कुटुंबाचा सुद्धा. तेव्हा हे असंख्य प्रश्न, असंख्य विचार ईश्वरीच्या मनामध्ये, तिच्या ध्यानामध्ये सुरू असतात. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आजारी झालेली असते. तिचं अजिबात खाण्यापिण्याकडे लक्ष नसतं. तेव्हा ईश्वरीला आता छान वाटावं यासाठी संपूर्ण राज्य शिर्के एकत्र आलेले असतात. इथे अंजली तिच्यासाठी मंदिरामध्ये प्रार्थना करायला गेलेली असते. तिथून तिने देवाचा अंगारा आणलेला असतो, तो सुद्धा इथे ईश्वरीला लावलेला असतो. त्यानंतर सकाळी ईश्वरीसाठी तिच्या आवडीचे सगळे इंदोरी पदार्थ किचनमध्ये बनलेले असतात. सगळेजण वेटरच्या वेशामध्ये ईश्वरीचं आता स्वागत करतात आणि म्हणतात की मॅम या, इथे आता बसा, फक्त फरमाईश करा की तुम्हाला काय खायचं आहे ते. इंदोरी पदार्थ तुमच्यासाठी रेडी आहेत. तेव्हा ईश्वरीला आवडणारे सगळे पदार्थ तिथे रेडी केलेले असतात, चाटपासून ते चायनीजपर्यंत सगळंच. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता चायनीज तिला खूपच जास्त आवडतं, चाटसुद्धा आवडते. त्यामुळे ते पदार्थ अर्णवने खास ठेवायला सांगितलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला आता बेटर फील व्हावं यासाठी सगळेजण छान प्रयत्न करत असतात आणि ईश्वरीला ते खूप आवडतं. इतकं आवडतं की ईश्वरी इमोशनल होते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आजी म्हणत असते की मला ईश्वरीसाठी एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, पण त्यासाठी तुम्ही सगळेजण इथे हजर असणं गरजेचं आहे.
कारण मला एक निर्णय घ्यायचा आहे आणि जबाबदारी ईश्वरीला द्यायची आहे. तेव्हा इथे वल्लरीचे डोळे प्रेक्षकांनो लगेचच मोठे झालेले असतात. तेव्हा इथे राकेशसुद्धा विचारात पडलेला असतो की नेमकं ही म्हातारी आता करणार तरी काय आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे आता आजी जाते आणि आपल्या रूममधून चाव्या घेऊन येते आणि ईश्वरीसाठी तिने एक पाट मांडलेला असतो आणि त्याच्यावरती ईश्वरीला बसून तिचं ऑक्शन वगैरे करण्यात आलेलं असतं. आणि त्यानंतर इथे आजी चाव्या घेतात आणि त्या ईश्वरीच्या हातावरती ठेवतात आणि म्हणत असतात, ईश्वरी आजपासून ही जबाबदारी तुझी. हे जे काही आहे ते सगळं तुमचंच आहे आणि ते तुला आता व्यवस्थितरित्या सांभाळायचं आहे. आत्तापर्यंत मी सात्विकाची आणि सात्विकाने दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली, पण आता हे सगळं तुला सांभाळायचं आहे. आता बाई माझं वय झालं. सात्विका असती तर तिनेसुद्धा हेच केलं असतं. तिच्या चिंटूचं लग्न झाल्यानंतर तिने ही सगळी जबाबदारी तिच्या सुनेलाच तर दिली असती. मग आता तू सात्विकाची सून आहेस आणि सात्विकाने मला दिलेली जबाबदारी मी आता तुला देऊन मोकळी होते. मला ह्या ऋणातून आता मोकळं कर. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आजी या सगळ्याची काय गरज आहे? चाव्या तुमच्याकडे राहिल्या काय फरक पडतो? तुम्ही वडीलधाऱ्या आहात, ह्या चाव्या तुमच्याकडेच राहू द्या. तेव्हा अंजली म्हणत असते की ईश्वरी आजी अगदी बरोबर बोलते. आजीचं आता वय झालं आहे, तिला आराम करू दे. घराची जबाबदारी, सगळ्यांची देणी घेणी, सगळ्यांचे पगार हे आता तुलाच बघायचे आहेत. आजीला थोडा आराम करू देत. तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरीला मात्र भयंकर राग आलेला असतो. वल्लरीला वाटत असतं की आत्तापर्यंत मी या घरची सून होते ना, मग मला ही जबाबदारी का देण्यात आली नाही, म्हणून वल्लरी चिडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो वल्लरीचा राग तिच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतो. तेव्हा राकेशला सुद्धा मनामध्ये असंच वाटत असतं की ही जबाबदारी ईश्वरीला उगाच दिली. अंजलीला दिली असती तर मला काही दागिने आणि पैसे चोरताना आले असते तिजोरीमधून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला तिजोरी उघडायला सांगितलेली असते पहिल्यांदाच तिच्या हाताने. तेव्हा ईश्वरी तिजोरीचा दरवाजा उघडते आणि तेव्हा इथे त्याच्यामध्ये हवे तेवढे दागिने आणि हवे तेवढे पैसे असतात. तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणत असते की आजी ही खूप मोठी जबाबदारी आहे, मला नाही सांभाळता येणार, तुम्ही ही जबाबदारी दुसरं कुणाला तरी द्या. तेव्हा आजी म्हणते, ईश्वरी अगं ही सात्विकाने जबाबदारी तुलाच दिली असती. हे जे काही आहे ते तुझं आहे. तू या घरची सून आहेस, मग तुला मिळायला नको का? याच्यामध्ये कुणाला काही शंका असेल असं मला तरी वाटत नाही. तेव्हा मामा म्हणत असतात, आई तू घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे. आणि ईश्वरी अगं तू खरी राजशिर्के आहेस. हे जे काही आहे तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं आहे. आम्ही सगळेजण आहोतच तुमच्याबरोबर. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे. पैसे आणि दागिने बघून राकेशचे डोळे आता फिरलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो राकेश म्हणत असतो की आता अर्णवने माझ्याबरोबर जे काही केले ना त्याचा बदला घेण्याची वेळ आली. अंजलीचे दागिने मी चोरले होते कारण मला पैशांची गरज होती, पण ह्या अर्णवने काय केलं, मी चोरलेले दागिने अंजलीच्या समोर आणले ना. आता बघ तुझ्या बायकोला दिलेली जबाबदारी बघून तुला खूप आनंद होतोय ना, पण आता तिच्यावरती कसा चोरीचा आळ आणतो बघच तू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश एक प्लॅनिंग करतो. राकेश ईश्वरीवरती लक्ष ठेवून असतो. ईश्वरी आपल्या रूममध्ये जाते आणि उशीच्या खाली तिने आता चाव्या ठेवलेल्या असतात. ईश्वरीने गोळ्या औषधं घेतल्यामुळे तिला शांत झोप लागलेली असते. आणि तेव्हा इथे राकेश हळूच आता आजूबाजूला बघतो. राकेश आता रूममध्ये जातो. ही गोष्ट अर्णवला समजलेली असते. अर्णव स्टडीमध्ये आपलं काम करत बसलेला असतो आणि तेवढ्यातच ईश्वरीची विचारपूस करण्यासाठी तो आता रूममध्ये जातो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश रूममध्ये तिच्या उशीखाली हात घालतोय. ही गोष्ट अर्णवने हळूच बघितलेली असते. तेव्हा राकेश त्या चाव्या काढतो आणि आता तिजोरी उघडण्यासाठी त्या रूममध्ये जातो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो तिजोरीचा दरवाजा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये असलेले त्यांचे खानदानी दागिने आणि पैशांचे बंडल ते त्याने खिशामध्ये ठेवलेले असतात आणि त्यानंतरला दागिनेसुद्धा त्याने चोरलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेश ते सगळं चोरून रूमच्या बाहेर येण्याच्या आधीच इथे आता अर्णवने
जोरजोरात ओरडून कांगावा केलेला असतो. चोरी झाली म्हणून तो आता आरडाओरडा करतो. सगळेजण बाहेर येतात आणि म्हणतात, काय झालं, काय झालं अर्णव? अर्णव म्हणतो, तिकडे बघा, तिजोरीचा दरवाजा उघडा आहे. कारण राकेश आता लपून बसलेला असतो. पैशांचे बंडल त्याच्या खिशामध्येच असतात आणि दागिनेसुद्धा. तेव्हा इथे चोरी झाली, पैसे आणि दागिने चोरीला गेलेत असं आता अर्णव म्हणतो. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश आता त्या खोलीतून बाहेर येतो आणि म्हणतो, काय झालं, काय झालं? तेव्हा अंजली म्हणते, अहो चोरी झाली आहे बघा ना, तिजोरीतून पैसे आणि दागिने गायब आहेत. ईश्वरी तर वरती झोपली आहे. मग हे सगळं कुणी केलं असेल? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव म्हणतो, थांबा, पोलिसांनाच फोन करतो. तेव्हा राकेश आता पूर्णपणे घाबरलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव पोलिसांना फोन करून बोलावून घेतो. तेव्हा पोलीससुद्धा लगेचच तिथे आलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, आमच्या घरामध्ये चोरी झालेली आहे. माझ्या बायकोकडे चाव्या होत्या, पण आता उशीखाली ठेवलेल्या चाव्यासुद्धा गायब आहेत आणि माझी बायको शांतपणे झोपली आहे. तिची तब्येत ठीक नाही. तिला माहितीसुद्धा नाही की इथे चोरी झालेली आहे. पण इन्स्पेक्टर, हे बघा, दागिने आणि पैसे चोरीला गेलेले आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही घरामध्ये सगळ्यांचे रूम वगैरे चेक केले का? तर घरामध्ये आम्ही कुणावरती संशय घेणार? सगळीच तर आपली माणसं आहेत ना. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा, आम्ही तुमची केस नोंदवून घेतलेली आहे. पण कसं आहे ना, बाहेर चोरांचा शोध घेण्याच्या आधी आम्हाला घरातल्या माणसांचा सुद्धा शोध घ्यावा लागतो आणि त्याचबरोबर सगळ्यांचे रूम वगैरेसुद्धा चेक करावे लागतात. कधी कधी काय होतं, घरामध्येच कुणीतरी इथे आता खूप मोठा हात मारलेला असतो आणि आपण विनाकारण बाहेर चोर शोधायला जातो आणि कुणीच हाती लागत नाही. पण तुम्ही कुणीही वाईट वाटून घेऊ नका. हा आमच्या कामाचा एक भाग आहे. आम्हाला आधी घरातल्या माणसांवरती संशय घ्यावा लागतो, मग बाहेरच्या. आणि इथे जास्त प्रमाणात अशा केसेसमध्ये घरातलेच लोक जास्त इन्वॉल्ड असतात. सॉरी तुम्हाला सगळ्यांना राग आला असेल, पण हे खरंच आहे. त्यामुळे आधी मी घरामध्ये शोध घेणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर साहेबांना अर्णवने परवानगी दिलेली असते. अर्णव म्हणतो, सगळी तर आमचीच माणसं आहेत, पण तुम्ही शोध घेऊ शकता. तेव्हा इथे ईश्वरीची रूम चेक केली जाते. अर्णवने सांगितलेलं असतं की ईश्वरीची तब्येत ठीक नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, ईश्वरीला तर चोरीबद्दल काहीही माहिती नसतं. आणि त्यानंतरला इथे आता अर्णवने, सगळे लोक आता बाहेर उभे असतात. तेव्हा अर्णवने सांगितलेलं असतं की इन्स्पेक्टर, तुम्ही आधी सगळ्या माणसांची इथे तलाशी घ्या, मग तुम्ही रूममध्ये जा. तेव्हा आम्ही सगळेजण इथेच उभे आहोत, हो की नाही जीजू? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, कशाला? आधी त्यांना बाहेरची, घरातली, सगळीकडे त्यांना दागिने नक्की कुठे आहेत तिथे तपासणी करू दे ना, मग आपली करू दे. तोपर्यंत इथे राकेशला आता ते दागिने कुठेतरी टाकून द्यायचे असतात, पैसे फेकून द्यायचे असतात. पण अर्णव अजिबात ती संधी त्याला देत नाही. कारण ज्या वेळेला इथे आता अर्णवने राकेशला कपाटातून पैसे आणि दागिने चोरताना बघितलेलं असतं, त्या क्षणी त्याने पोलिसांना फोन करून त्याला अडकवलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना चेक करतात. वेळ आलेली असते ती म्हणजे राकेशची. राकेश इथे सावधान शिस्तीत उभा असतो. तेव्हा खिशातून आधी एक पैशांचा बंडल काढला जातो. तेव्हा राकेश म्हणतो, हो, एवढे पैसे तर आहेत माझ्याकडे, मी स्वतः एक वकील आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हळूहळू करून सगळे आता पैसे मिळालेले असतात. पैशांचे 2-3 जे काही बंडल असतात ते आता मिळालेले असतात. आणि खानदानी दागिनेसुद्धा जे त्याने शर्टच्या आतमध्ये टाकलेले असतात ते सुद्धा तपासणीच्या दरम्यान मिळालेले असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, घरामध्ये चोरी करणारा माणूस दुसरा तिसरा कुणी नसून राकेश आहे, ही गोष्ट आता सगळ्यांना समजलेली असते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, हेच तुमचे दागिने आणि हेच तुमचे पैसे आहेत का? खात्री करून घ्या. तेव्हा तेच दागिने आणि तेच पैसे असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अर्णवने आता राकेशला चोरी करताना बघताच त्याच्याच इथे प्लॅनमध्ये त्यालाच अडकवून जेलमध्ये सुद्धा पाठवलेलं असतं. आणि इथे ईश्वरीवरती आता चोरीचा आरोप राकेश जो काही करणार असतो, तो आरोप आता अर्णवने आधीच बाजूला केलेला असतो, राकेशला सगळ्यांच्या समोर उभं करून. तेव्हा प्रेक्षकांनो, आता खरा गुन्हेगार राकेश आहे हे समजल्यानंतर पोलिसांनी आता इथे कायदेशीररित्या त्याला अरेस्ट केलेले असते. तुम्हाला येऊन त्यांची बेल करावी लागेल.
तुम्ही त्या चोराच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवले आणि सरळ सरळ दागिने आणि पैसे त्या माणसाकडे आहेत जे त्याने चोरूनच घेतलेले आहेत. ईश्वरीच्या उशीखालून त्या चाव्या त्याच्याकडे गेल्याच कशा? तिला विचारून घेतल्या होत्या का? नाही ना. मग त्यांना आता आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावंच लागेल असं इन्स्पेक्टर साहेबसुद्धा त्यांना ठणकावून सांगतात आणि राकेशला अरेस्ट करत त्याला ओढत ताणत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले असतात. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो अर्णवने आता ईश्वरीला सेफ करत राकेशला त्याच्याच प्लॅनमध्ये अडकवून इथे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते.